आजच भेटून आलो. मग काय बोललास? सगळं संपून आलो आब्या. आज खरं तर हिम्मत करून तिचा हात हातात धरणार होतो. तिला सांगणार होतो, अख्खं जग जरी आपल्या प्रेमाच्या विरोधात असेल तरी मी आहे. तू समजतीस तसा नाही मी. पण आब्या, अरे तिच्या डोळ्यात फक्त राग होता. वाईट जरी प्रेम असतं तरी मी हे बोललो असतो. पण मी म्हणलं, हो, तुला वाटतोय तसाच आहे मी. अरे पण दादा, तू सांगितलं नाहीस तर तिला कळणार कसं? 4 वर्षात जे समजलं नाही ते 4 तासात कसं समजलं आब्या? कारण तिनं कधीच ते अनुभवलं नाही. मी जवळ असताना काळजीतलं प्रेम, लावलेला जीव, दिलेला वेळ. मी किती जवळ आलो हे स्पर्शाच्या पट्टीनं तिनं मोजलं. मनानं किती जवळ आलो हे मोजायचंच राहिलं. ती तिकडे जेवली तरी इकडे मिळणारं समाधान, ती दिसली तरी मनानं अलगद हरवून जाणं, तिच्याच विचारानं येणारी जाग आणि तिच्याच विचारात रातसार जागणं. तिच्यापर्यंत काहीच पोचलं नाही रे. तिला मिठी कळली ती सुखाची. दुःखात तुटलेल्या प्रदीपला तिनं जवळ सुद्धा उभं केलं नाही रे. मी बी मागे एकदा बी न बघता तिथून निघून आलो. पण तू केलेल्या प्रेमाचं काय झालं? प्रेम ते राहिलेच की. प्रेम राहतच, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून नसतं. आपण केलं तरी ते राहतं. पण आब्या, तिने केलेलं खरं प्रेम नव्हतं रे. तिच्या मनात एकदा तरी खऱ्या प्रेमाचं रोपटं लावीन असं वाटायचं. नाही लावू शकतो. तिला विसरणं अवघड आहे. पण निर्णय घेतलाय. निर्णय जर चुकला तर त्रास हा असतोच. तेवढं सहन करायची ताकद बी आहे. वाईट याच गोष्टीचं वाटतं की याची झळ आपल्यापेक्षा आपल्या घरच्याला जास्त लागते. आणि आपला राहिला सायल्याला धीर पण सुटतो. आब्या, आता सगळं होईल र, पण प्रेम नाही व्हायचं. काय झालं आब्या? कुठं काय? काय नाही. जेव्हा काहीतरी मोठं केलेलं असतंस ना तेव्हा असा गपगप असतोस. तसं तर काय नाही ना बाबा? हाय, पण दादा, अरे खरंच आमची त्यात काय बी चूक नाही. आब्या, असं तुला वाटतंय. बरं जाऊ दे, काय झाले ती समजा सांग मला, मग मी तुला सांगतो कुणाची चूक आहे कुणाची चूक नाही ते. बोल. दादा, आज शाळेत संस्थेतलं सर आलं होतं. कोरकुटे सरांनी तासनी सांगून जे परत 2 पेक्षा जास्त विषयात नापास आहेत का नाही
त्यासनी परत ड मध्ये बसवायचं म्हणत होतं. मग बसवलं का? ना दादा, पण दादा अरे हो आमच्यावर अन्याय नाही का? आम्ही आता 2 वर्ष झालं अ मध्ये बसलोय. 8वीत असताना अख्ख्या शाळेभर भांडून आम्ही अ मध्ये गेलो आणि आता असं अचानक ड मध्ये. अरे मग कांबळे सर असणे सांगायचं आलाय. कांबळे सर नव्हतं दादा, म्हणून आम्ही मुख्याध्यापकांकडे गेलो, पण त्यांनी बी आमचं काय नाही ऐकलं. म्हणजे तुला ड मध्ये बसायला लागते त्याचं तुला वाईट वाटतं म्हणून तू गपगप आहेस. नाही दादा, आमच्यावर होणारा अन्याय आम्हाला सहन नाही झाला, म्हणून मग आम्ही रागाच्या भरात कुंड्या फोडल्या, तख्त फाडलं, बेंच तोडलं आणि पळून आलो तिथनं. का असं केलं? आणि केलं तर पळून का गेलं? कुंड्या फोडायच्या आधी माहीत होतं ना मार खावा लागेल, तरी बी कुंड्या फोडल्या. मारायला घाबरून पळालात का? अन्याय विरोधात उभं बी राहायचं आणि परिणामाची भीती बी आहे. अरे तुमची अवस्था त्या मिलमधल्या कामगारांसारखी झाली म्हणा की. संप करायचा होता तो केला, आणि आता भाकरी कशी खायची याची भीती बी वाटते. तेव्हा मार खाल्ला असता तरी बी चाललं असतं, पण रेशमी म्हणत होती ते आता पोलिसांनी बोलवणार आहेत. अरे येडायस का काय अभ्या? अरे तुम्हाला भ्या वाटतं म्हणून त्यांनी पिल्लू सोडलं असेल. पोलिसांनी काय तर तेवढीच कामं राहिली तुय, काय पोलीस बिलीस येत नाहीत. पण अभ्या तुम्ही नुकसान केले ही तुमची पद्धत होती विरोध दाखवायची, पण पळून का गेलात? बरं आता गेलायत ना तर जबाबदारी बी घ्या. अरे कसं दाद्या, लय भ्या वाटतंय. अभ्या तुला आठवतंय तू 8वीत असशील, ती अश्विनी जवळ बापाला घेऊन गावात नव्हती ना आली, तर गावात कुणालाच काय माहित नव्हतं. गावातली माणसं बघून तिचा बाप काय बी करू शकतो हे माहीत असून बी मी ठाम होतो की हो हाय माझं प्रेम. तुला माहिती आहे अबे, सगळ्यात जास्त बदनाम करणारा शब्द कुठला आहे? प्रेम. तरी बी मी जबाबदारी घेतली होती. मग तू म्हणतोयस तसं तुमच्यावरच्या अन्यायाविरोधात तुम्ही नुकसान केलं, तर मग पळून का गेलात? आंदोलक पळून गेले की त्यांचे गुन्हेगार होते, आणि गोष्ट कायम ध्यानात ठेव. पळून गेल्यानंतर बरोबर होतो हे सांगणं लय अवघड असतं बघ, कारण आपण पळून का गेलो याचं उत्तरच नसतं आपल्याकडे. तुझ्याकडे तरी आहे का काय उत्तर? अरे पण दादा आमची काय चुकी नव्हती हे समजा. मी पहिल्यांदा रडू नकोस, आणि केले तर जबाबदारी घे. काळजी करू नको, मी आहे ना. अबे हो सोपं आहे. दुधाचं काय होतं? दही होतं, बरोबर. मग ते कसं होतं तर आई रातभर इरजण लावते आणि सकाळी त्याचं दही होतं. आता दही कसं होतं तर रातभर त्याच्यात काहीतरी एक रासायनिक प्रक्रिया घडते, त्यानंतर त्याचं होतं दही. आता मला सांग, दह्याचं दुधात रूपांतर होतं का? नाही ना. का नाही होत? कारण तो कायमस्वरूपी बदल झाला. म्हणजेच काय झालं तर रासायनिक बदल झाला त्याच्यामध्ये. म्हणजे हा असतो रासायनिक प्रक्रियेतला बदल. याच्या उलट असतं ते भौतिक बदल. भौतिक बदल म्हणजे काय तर तात्पुरता बदल. म्हणजे बघ तुला सांगतो, हा वारं. आब्या माकडा, ध्यान कुठे आहे तुझं? शाळेतनं आल्यापासून माझ्या मागे लागलास ना शिकवू शिकवू म्हणून. आता कुठे आहे ध्यान? तूच काय दादा शिकव की. आता नाही करत कसला विचार. हा म्हणजे काहीतरी विचार करत होतास ना? सांग पटकन, काय करतोय विचार? दादा अरे 10वी ड मध्ये जाणार मी एकलाच नाही, अजून बी पोर आहेत. तू मला शिकवशील, पण त्यांचं काय? घ्या एवढंच आहे ना. अरे जा की मग त्यासनी बोलो. जा, इथंच कुठेतरी बोंबलत असतील. जा शिकव तुम्ही, जा. अरे दादा त्यांचं काय नाही, ते येताल उद्या बसणं. म्हणजे काय शाळेतल्या पोरासनी बी शिकवायचं आता? अबे येडबीड लागले का काय? अरे मी कसं शाळेतल्या पोरासनी शिकवणार तूच सांग. अरे तू नाही शिकवू शकणार, पण त्यासनी शिकवणार कोण ते तरी सांग की दादा. मला त्यांची लय काळजी वाटते. रे काळजी? अबे असं जगाची काळजी वाटणं वाईट नाही बघ. तुला एक सांगतो,
काळजी करणं चांगली आहे जगाचं, पण स्वतःचं पोट भरलेलं असताना. कारण ज्यांना हात देऊन आपण बाहेर काढतो ना, तीच माणसं आपल्याला सोडून निघून जातात. दादा, अरे प्रत्येक जण हेच म्हणतोय, हे असं असेल ते तसं असेल. म्हणजे या जगात काय चांगली माणसंच नाहीत का? अरे आहेत की. खरं तर हे जग चांगल्या माणसांचं आहे बघ. मुठभर वाईट माणसांमुळे असं नाही म्हणता येत. अर्जुनासारखं व्हायचंय म्हणजे सरांच्या बी लक्षात एकलव्य अंगठा कापून देण्यापुरतीच राहिलं की. म्हणजे कुठल्या बी पक्षाचा डोळा न फोडता सर्वश्रेष्ठ असणाऱ्या एकलव्याकडे गुरुजी शेवटी अंगठाच मागतात. मग विद्या घेऊन बी काय उपयोग जर बाण चालवता येणार नसेल तर. अरे ही गोष्ट मला माहित आहे, पण त्या गोष्टीचा हिथं काय संबंध? आता तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास झाला, पण त्यांच्या डोक्यात जर काही वेगळं शिजलं, जर तुम्हाला पुन्हा ड मध्ये बसवलं तर. अभ्या, ज्यांची शाळा असते ना, नियम बी त्यांचेच असतात. अरे नाही दादा, जवळ आमच्या शाळेत कांबळे सर आहेत का नाही, तोवर तरी असं काहीच नाही होणार. मग अरे कांबळे सर म्हणजे काय अख्खी शाळा नाहीत. तर ती सगळं जाऊ दे. त्या पोरीला नाराज कवाच करू नको. जवळ आहे तवर जप. जवळ जवळ आहे तवर म्हणजे? अरे म्हणजे बळनं बोललो. बरं दादा म्हणजे कशाला थांबलीस? जायचं नाही वे? आत्याची लाडकी. आता बी जाऊ शकते. जाऊ का? अहो हे काय करताय? पोर आहेत की. असू देत की. अख्ख्या गावाला माहिती मी तुझ्यावर लगीन करणार. थांबतीस का नाहीस बोल. हात सोडला तर थांबणार. हात सोडला की माणसं निघून जातात. मग त्यासनी माणसं कसं म्हणावं? आब्या अभ्यासात हुशार आहे. गावाकडचं गरीब घरातनं आलेलं पोर, म्हणून उद्या शाळा सोडून नोकरी नाहीतर घरातलं काम करावं लागल असं होऊ नये एवढंच वाटतं. तुला काय वाटतं? विचार केला नसेल मी. एकतर आईला सोडून जाऊ वाटतं ना. तालुक्यात एकही मेडिसिन आहे. सातारा कराड अख्खा पालता घातला. तिथल्या BMIDCत काय नोकरी नाही. स्वतःच्याच कारखान्यात स्वतःच कार्यकर्ता लावलं 50-100 की संपली यांची रोजगार हमी योजना. एखाद्या गावात एखादं घर 2-4 रस्ता बांधून दिलं की गावातली पोर आहेतच बोंबलत नाही त्यांच्या मागं. मग आवाज उठवणार कोण? सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे. आणि सैनिक नाही झालं तर बेरोजगारांचा जिल्हा असं म्हणायची कुणाची हिंमत का नाही होत? जिल्ह्यातली निम्म्यापेक्षा जास्त पोरं पुण्या मुंबईला आहेत. दर याला 2 मंत्रीपद तरी आहेत जिल्ह्यात. मुख्यमंत्रीपद बी येऊन गेलं. जिल्हा आहे तसाच आहे ग. पण असं कोणीतरी काहीतरी येऊन करेल याची वाट बघायची का आपण आपली वाट शोधायची? वाट राजकारणात गुंतवून तरुण पोरांची वाट लावली यांनी. नवीन जर काही करायचं म्हणलं ना तर वाट अडवून धरली. तूच सांग की काय करायचं? हातबल करून ठेवले. हातबल त्यांच्या मागं फिरण्यापलीकडं पर्यायच राहू नये असं केलंय ते. ऊस करायचा म्हणलं तर विरोधकांचा ऊस घ्यायचा नाही. डेअरीवाल्यांनी दूध घ्यायचं नाही. काहीच नाही जमलं तर जात आहेच की. अभिमन्युगत चक्रव्यूहात अडकल्यात पोरं. आणि ह्यो चक्रव्यूह जर तोडायचा असेल
तर जिल्ह्याच्या बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. खरं आहे, आब्यासारखा भाऊ मिळायला खरंच नशीब लागतं. आणि तुझा बी जीव आहेच की त्याच्यावर. म्हणजे तुझ्यावर नाही भाई जीव माझा. दाद्या, नको लावू जीव मग माझ्यावर. आब्या आहे की तुला. मी उद्या असलो नसलो तरी तुला काही फरक नाही पडायला पाहिजे. दाद्या अरे असं काय बोलतोस? मधनच काय होतं रे तुला? अरे तुम्हाला दोघांना कवाच अंतर दिलं नाही मी. तुझी आई गेली तेव्हा तू तिच्या पोटी जन्म घेतला हे सुद्धा विसरले बघ मी. बाळणपणाच्या येदना नसतील झाला मला, पण नाळ तीच आहे ना. तीच नाळ तोड आता. दाद्या, मला नाही तर करमत. तुला असं सतत बघितलं ना की मला माझी आई आठवते. हे घर खायला उठतंय, नको वाटतं इथं मला राहिलं आता. दाद्या असं काय बोलतोयस? जे खरंय तेच बोलतोय. मला नाही राहायचं तुझ्यावर. अरे तू नाही राहिलास तरी हे घर आमसनी खायला उठेल दाद्या. तू नसशील तरी आहे ना कसं जगायचं रे? आब्याला मी सांभाळते आणि तू मला. हे बघ, असलं वाईट वांगा विचार काय करू नकस. तुला काही कमी पडत असेल ना तर सांग. काहीच कमी पडत नाही, हीच तर अडचण आहे. तू एवढं करतीस, एवढा जीव लावतीस की तुझ्या पायाची धूळ बनून राहा वाटतंय. पण हीच धूळ माझ्या आयुष्याची माती करते आहे. तुला सोडून जायची हिंमत नाही, तर कामधंदा काही बी नाही. तू आहेस जिनं मला छातीशी लावलं. दुसरी माती माय जी नुसतं बेरोजगारीचा सूड उगवत्या. अगं शेती बुडीत व्यवसाय, नोकरी नाही. नोकरी नाही केली तर संसार कसा चालणार? अरे पण दादा तू म्हणला होतास की ना आब्या मोठा झाला की आपण समधीच हे घर सोडून जाऊ, हे गाव सोडून जाऊ. अगं जी पोरगी माझ्या जीवावर घरदार सोडून येणार आहे तिला काय कसं सांगू? मी समजावते दीपीला, मी समजावते ना. काय समजवणार आहेस तू? तिने फक्त पोटापुरती नोकरी मागितल्या, गाडी बंगला नाही. तिचं तरी काय चुकलं? कृषी प्रधान देश आपला, जिथं फक्त शेतकऱ्यालाच किंमत नाही, मालकालाच मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही. तो उद्योगपतींची लाखो करोडींची कर्ज अशी माफ होतात आहे, आणि आपली कवा होतात? आत्महत्या केल्यावरती बी आपण कर्जासाठी आत्महत्या केली ना हे सिद्ध झाल्यावर. मला नाही अडकायचं आहे दादा. अरे मी सांगते की मामाला, हे नाही सांगत की दीपी नोकरीचं बोलली म्हणून. हे सांगते की दादाशिवाय या घराचं पान सुद्धा हलत नाही. दादा एक भाकर कमी खाऊ र, पण इथंच राहा. सगळ्या बाजून विचार करून बघ की. आता 10वीत आहे, पुढल्या वर्षी 11वीत जाईल. नवीन कॉलेज, चांगलं शिकायचं असेल तर त्याला पैसे लागते. पैसे कुठनं उभं करायचं आपण? तो जर चांगला शिकला तरच तुला बरं वाटेल ना, का माझ्यासारखी गुरं राखत बसल्यावर बरं वाटेल? हा सांग की तूच.
ठीक आहे, तुला जायचं ना, तू जा. अरे आम्ही काय रेल का, अरे येडबीड आहे का रे तुम्ही, काय का एवढी हिंमत येते कुठनं तुमच्यात? तुम्हाला लेका, तुम्हाला प्रेम बिम कळायच्या आधी तुम्ही डायरेक्ट लग्नाचं जाऊन विचारलं आईला. दाद्या, एवढा मोठा मॅटर झालाय आणि तू असतोयस वय. बरोबर नाही आता असं या वयात मनात असले विचार येतात, पण असं डायरेक्ट पूर्वीला लग्नाचं जाऊन विचारणारा माझ्याच पहिला असेल. आणि बापाचा एवढा मार खाणारा तो बी मधाच पाहिला असेल. मग बाप काय वळणार आहे त्याला, काय तू पण बोलतोय काय? बस 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 ठेव, पुन्हा नाही काय बोलत. ज्योती काय म्हणली? काहीच नाही म्हणली, गेली डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे. त्यामुळे गोळ झाला. आलं ध्यानात माझ्या, म्हणा ब्या चूक बी तुमचीच आहे बरं का. अरे आधी त्या पोरीला आपल्याबद्दल काय वाटतं काय नाही वाटत हे बघायचं, मग पुढं गेल्यावर विचार करायचा असतो. खरं तर या वयात ना नुसतं बघायचं असतं आणि मोठं झाल्यावर विचार करायचा असतो. कारण हिथं जे टिकतं ना ते आयुष्यभर पुरतं. अरे या वयात प्रत्येकाला कोण ना कोणतरी आवडतं, पण लाखात एक असतं ज्याचं लग्नापोत्तर विषय जातो. आणि तुम्ही शाळेतच लग्नाचं विचारून टाकलोय. दाद्या, आता यातनं बाहेर कसं पडायचं ते सांगणार आहेस का नुसते आमची मस्करीच करत बसणार आहेस? अरे इथं आमसने केवढं भ्या वाटतंय काय सांगू तुला. आणि जर या समजात आमसने शाळेतनं काढलं तर? कशा शाळेतनं काढतात? खरंच येडा झालायस का तू? अरे जर काढायचंच असतं ना तुला शाळेतनं बाहेर, तर आम्हाला कशाला बोलवलं असतं शाळेत? डायरेक्ट काढला नसतं. हां, तुम्ही हिंमत नव्हती करायला पाहिजे आम्ही. हां, कारण या प्रकरणानं जर वेगळंच वळण घेतलं ना तर ते कुठं जाऊन थांबल काय सांगता येणार नाही बाबा. म्हणजे काय होईल? तू शाळेत गेल्यावर कळेलच की. हो, त्या ज्योतीच्या बापाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर सगळा खेळ आहे. आपल्या आईला बी अजून काहीच माहीत नाही. तिला कळल्यावर ती काय बोलल काय करल ते मला बी काय सांगता येणार नाही अभ्या. हो, मी का नाही मध्याच्या नादालाच लागायला नको होतं. केवढा पटली ना तुला? हां, आणि जर नसती पटली मध्ये जर असं म्हणलं असतं तर मी आब्याच्या नादालाच नको लागायला पाहिजे होतं, कसं वाटलं असतं? हां बोल की. आब्या, जे मदत करतं तेवढंच नाही, जे चुकतं ना ते बी आपलंच माणूस असतं. आणि एवढं भोळं बनू नका. तुम्ही बी खतपाणी घातल्याशिवाय तो मध्ये हिंमत करणार नाही. हां, मी सांगतो की तुम्हाला. हुक हुक तुझ्याकडेच बघते, हुक तुझ्याकडे बघून हसते, तुझ्याकडेच बघून हसते. हुक असंच गेलं असणार तुम्ही बी, त्याशिवाय माझ्या नाही हिंमत करणार. अरे फक्त तुझ्याकडेच बघतीय. या एका वाक्यामुळे कित्येक जणांच्या आयुष्याची राख झाली, माकडा राख. मग दादा त्या आपल्याकडे बघतात, आपल्यावर बोलतात, तेव्हा त्यांच्या मनात काहीच नसतं का? असं कसं? तुम्हाला काय वाटतं फक्त काय पोरासनीच आकर्षण होतोय? अरे या वयात पोरींच्यात बी लय बदल होत असतात, पण त्या काय तुमच्यासारखं गावबोंब मारत नाहीत. त्या मनातल्या मनात ठेवतात, मनातल्या मनात त्याचा आनंद घेतात. आलं का लक्षात? आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, एखादी गोष्ट याच्या आधी मिळवायला गेलं ना की त्याचा त्रास हा असतोच. आता बघ, आपल्या घराच्या मागं फणसाचं झाड आहे बरोबर, त्याला फणस दिसला की लगेच कापून खातो का तू? नाही ना, त्याला झाडावर तू नीट पिकू देतो. तो पिकला की पुन्हा घरात पुन्हा पिकत ठेवतो. तो चांगला पिकला की मग त्याला कापून खातोस बरोबर. अरे तसंच भावनांचं बी आहे. भावना जेवढ्या हळूवार पिकत जातात ना तेवढंच नातं बी गोड होतं बघ. बरोबर आहे बघ दादा तुझं. म्हणजे हाच पाव तर मी आणि केवढा ना एकमेकाला कधीच लग्नाचं नाहीतर असं प्रेमाचं कधीच का नाही बोललो. म्हणूनच हाच पाव तर टिकलं ना आमचं, हाय का नाही?
आत्ताशी तुझ्या ध्यानात आलं आणि हे विचार जर माझ्याच्यात असतं ना तर या प्रकरणात अडकला बी नसता तो. पण दादा असं तुझ्यागत बसून का रे कोण सांगत नाही? अरे कोण सांगणार सांग बरं. तू हा प्रश्न पोरासने विचारला की मी तर काहीतरी चाबऱ्यापानानं सांगणार बरोबर. अरे घरात आई स्वतःच्याच पोरीला मासिक पाळीबद्दल उघडपणे काही नीट सांगू शकत नाही. बापाच्या भ्यानं पोरं 2 मिनटं त्यासमोर बसून काय बोलत नाहीत. मग कोण सांगणार? समाजात कवा मोकळी घेणार आहे काय माहिती बोलायची. दादा अरे एक काम कर की तू आमच्या शाळेत चल की आणि जे आता मला सांगितलंस का नाही तेच आमच्या सरासनी सांग की. अरे सरासनी सगळं माहीत असतं पण ती शाळा आहे ना आणि त्या ज्योतीचा बाप सगळ्याच बाजूने विचार करेल असं बी काय नाही. अगं तुला आणि मला जर शक्य बहीण असती तर आपण तरी विचार केला असता का? बरं चल तू म्हणतोस म्हणून मी येतो बी शाळेत पण मी नुसतं बघणार. कारण हे जे तुम्ही समजा केले ना ते भोगावं बी तुम्हालाच लागणार. आम्हाला माहित आहे दादा आम्ही जे काय बी केलंय ते लय चुकीचं आहे. पण दादा मध्याला मारलं का नाही तर मला लागतंय रे. लागणारच की. अरे माझ्यावर तुझा जीव आहे तेवढा म्हणूनच तू तसल्या चुकीच्या गोष्टीत त्याला साथ दिलीस ना. पण हे चुकलं तुझा आब्या. खरा मित्र तो नसतो जो सगळीकडे सोबत असतो. खरा मित्र तो असतो जो चुकीच्या गोष्टी करण्यापासून आपल्याला अडवतो. अरे मी त्याला म्हणत होतो नको जाऊ नको जाऊ. तू ठाम राहिलास का? होतास का ठाम? काय बोलतोस तू? आता काय असणार ते का दोस्तीत अंतर जरी आलं ना तरी पण चांगल्या गोष्टीसाठी अडून राहता यायला पाहिजे. हां जशी जशी वेळ जाईल तसा तू बरोबर आहे हे कळतंच की. आपण नेहमी आपल्यापेक्षा वरच्या माणसांकडेच बघतो पण आपल्या खाली कोणी हे कवाच बघत नाही. त्यांच्याकडे काय आहे जे आपल्याकडं नाही हेच बघतो आपण. पण कवाच आपल्याकडे काय आहे जे त्यांच्याकडे नाही हे नाही बघत. म्हणजे बघ की एकदा सायकलीवर बसलं माणूस की रस्त्यानं कोण चालतंय बघत बी नाही आपण. बरोबर आहे दादा पण त्या पोराचं कसं र रोज उन्हात अनात रानात काम करता येते. आम्हासनी वाटायचं शाळेत जायसाठी आम्ही जेवढं कष्ट करतोय बघ पण ती तर आमच्यापेक्षा जास्त करते की. शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून 3 महिन्यातनं एकदा काव तरी जाता येते शाळेत पण तरी बी अभ्यास पूर्ण करते. त्याला असं कोण मोठं शिकवायला नाही नाहीतर कांबळे सरांगत असं मदत करायला बी नाही. मग असं वाटतंय आमचंच किस्त भारी आहे दादा. पण दादा तू त्यांच्याकडनं पैसे घेतले नाहीस का नाही हे लय भारी केलंच लागा. नाहीतर मी जेव्हा जेव्हा शाळेत जायला सायकलीवर बसलो असतं का नाही तेव्हा त्या सायकलीमुळं शाळेत न जाणारं पोरग आठवलं असतं लागा मला. खरं आहे आब्या. पण ह्या सगळ्यात अजून एक गोष्ट कळली बघ. तुझा बाप वाईट माणूस नव्हता. त्यांनी बिलही केलं माझ्यासाठी. फक्त आईला सोडून गेल्यामुळं माझ्या मनात उतरलं आपला माणूस कोण होतं हे त्यानं लोकांनी केलेल्या मदतीवरनं कळतंय. ज्याला आपण माणूस बी म्हणत नाही त्याला ही माणसं देव मानतात. हो दादा पण दादा आपलं आप्पा एवढं चांगलं होतं तर त्यासनी कवा तुझी माझी आपल्या आईची कवा काळजी नसेल वाटली का ना आलं ते आपल्या गावाला परत? ते आप्पासनी त्या देवालाच ठाऊक. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.